उभ्या बागायती व जिरायती पिकाचं नुकसान करू नका। वीज बिल वसुली करताना शेतकरी हा तुमचा एक ग्राहक आहे, त्यांना सन्मानाची वागणूक द्या। शेतकऱ्यांसोबत संयमानं बोला, त्यासाठी हवे असेल तर ट्रेनिंग घ्या, गोड बोला। तसेच पुढील वर्षाअखेर निफाड तालुक्यातील प्रमुख अडचण असलेल्या ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर सोडवा, अशा सूचना संदर्भात येणाऱ्या अडचण सोडवा, अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या। आमदार दिलीप बनकर यांच्या मागणीवरून निफाड तालुक्यातील सातत्यानं निर्माण होणाऱ्या विजेच्या अडचणी सोडवण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना वीज मिळत पूर्ण वेळ व्यवस्थित वीज मिळत नसल्यानं हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होऊन जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबानं वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पर्यंत प्रयत्नशील आहे। भविष्यात नक्की शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करू। लोड शेडिंग वाचवण्यासाठी तारेवरची कसरत केली। भविष्यात देखील आपण हे संकट येणार नाही याची काळजी घेऊ। कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात, तिकडून तो आपल्याला मिळतो। दुर्दैवानं आपण हे बॅलन्स करण्याचं काम करतोय। केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडलं। माझी कोणासमोरही चर्चेसाठी बसायची तयारी। सातत्यानं राज्यानं विजेचा प्रश्न खूप कौशल्यानं हाताळला, म्हणून लोड शेडिंग नाही। अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी न घालता एक चांगल्या दर्जाचं काम करून घ्या, अशी सूचना दिल्या। आमदार दिलीप बनकर यांनी आपल्या मनोगतात महावितरण कंपनीला पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांची वीज बिल दुरुस्ती करून पिकाच्या काढणीनुसार वीज बिल वसुली करावी। वीज बिल वसूल करताना सन्मानाची वागणूक द्यावी। जी कामे मंजूर असावी ती कामे लवकरात लवकर मार्गी लावली। शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा न करता दिवस रात्र फेज वीज पुरवठा करावा। तसेच पिंपळगाव बसवंत येथे महावितरणाचे कार्यकारी अभियंता कार्यालय स्थापन करावे। अशा विविध निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज असल्यानं आदिवासी विकासच्या मार्फत येणाऱ्या योजनांसाठी जास्तीचा निधी द्यावा, अशा विविध मागण्या केल्या। या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांपैकी राजेंद्र डोखळे, सोपान खालकर, माधवराव डोमसे, विजय कारे, रावसाहेब मोरे, सुरेश कमाणकर, सुभाष कराड, अजय गवळी, शरद काळे, विश्वास मोरे, मोहन खापरे, रावसाहेब चौधरी, सागर कुंदे, जावेद शेख, भूषण धनवटे, विलास बोरस्ते आदी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून येणाऱ्या अडचणींचा पाढा राज्यमंत्री तनपुरे यांच्या समोर मांडला। या प्रसंगी महावितरण विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। तर आमदार साहेबांचा आणि माझा परिचय नागपूरला मी पहिल्यांदाच खरं आमदार झालो आणि नागपूरच्या अधिवेशनात आमचा परिचय झाला आणि त्यावेळेस मला अत्यंत मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे। जेव्हा नगर जिल्ह्यात आम्ही जवळपास सर्वजण पहिल्याच टर्मचे आमदार निवडून आलो आणि मग नगर जिल्ह्यात कुणातरी मंत्री करायचं सुदैव आणि माझा नंबर लागला, राज्यमंत्रीपद मला मिळालं। ज्यावेळेस आमदार साहेब दादांनी आम्ही आपल्या पक्षाचे 4 राज्यमंत्री आहेत आणि एकूणच महाविकास आघाडी 10 राज्यमंत्री आहेत। प्रत्येकाच्या वाट्याला 5-5, 6-6 खाती येणार होते। दादांनी आम्हाला 4घांनाही विचारलं की तुम्हाला 5-5, 6-6 खाती प्रत्येकाला येणार आहेत, मग नेमकी कुठली खाती प्रायोरिटी तुम्ही लिस्ट करून द्या, नावं द्या, त्यातली जसं शक्य होईल तेवढी मिळतील। मी आपला आमदार व्हायच्या आधी नगराध्यक्ष होतो राहुरी नगरपालिकेच्या, मी नगर विकासचं नाव पहिल्यांदा टाकलं आणि आमदार साहेब ऊर्जा विभागाचं नाव टाकताना मी कमीत कमी 17 वेळेस तरी विचार केला, टाकू का नको। पेन माझा जायचा परत यायचा, अक्षरशः मी 17-20 वेळेस खूप विचार केला। म्हटलं हे नाराजी घेण्याचं काम आहे आणि महावितरणची सध्याची एकंदरीत विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीतली परिस्थिती बघता आपण जर हे खातं घेतलं तर पहिला रोष मतदारसंघातला आमदार म्हणून येणार आहे आणि उरलेला 286 आमदारांचा म्हणजे मी नितीन राऊत सोडून बाकी सगळ्यांचा रोष देखील सभागृहामध्ये देखील येऊ शकतो। ही जाणीव असताना देखील अत्यंत विचारपूर्वक मी खरं धाडसानी म्हणेन आणि कॅबिनेट मंत्री असं तो गोष्ट वेगळी असते समजा, पण राज्यमंत्री आहे म्हणून मोठ्या धाडसाने खरं मी हे नाव ऊर्जा विभागाचं टाकलं आणि खरं आज आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये अधिवेशनामध्ये देखील सर्वांचा रोख विशेषतः ऊर्जा विभागावरतीच आहे, परिस्थिती देखील तशीच आहे। मी जेव्हा आमदार साहेब या विभागाचं कामकाज हाती घेतलं, सुरुवातीलाच बऱ्याच बैठका घेतल्या, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या मुंबईमध्ये बैठका घेऊन
तेव्हा समजून घेतलं खातं शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याकरता काय करता येईल, वेगवेगळे विषय सोडवण्याकरता काय काय करता येईल, आणि आपण एक कृषी ऊर्जा धोरण 2020 आहे. त्याच्यामध्ये आपल्यालाही माहिती असेल आता जवळपास वर्ष त्याला होत आहे. तर आपण असं सांगितलं की मागची थकबाकी एवढी सगळी वाढलेली आहे आणि आता पैसे जर घ्यायचे असेल तर सर्वच थकबाकी जर एकदम आपण शेतकऱ्याकडनं घ्यायला गेलो तर ते शक्य होणार नाही. आणि म्हणून हे कृषी ऊर्जा धोरण 2020 आणताना आपण सांगितलं की मागच्या थकबाकीतले 50% पैसे आपण सरळ सरळ माफ करू. त्याबरोबर व्याज आणि दंड हे सगळं नाही पण बऱ्यापैकी ते देखील माफ करू. जवळपास 70% रक्कम ही आपण मागच्या थकबाकीतली माफ करून उरलेली 30% रक्कम जी आहे ती वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये कधीही भरायचं आपण शेतकऱ्याला आवाहन करू. अशा प्रकारची योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. त्याला आता वर्ष पूर्ण होईल जवळपास. म्हणजे हे वसुली करत असताना शेतकऱ्यावरती देखील लोड आला नाही पाहिजे. टप्प्याटप्प्याने वर्षभरामध्ये ते पण 30% मागच्या थकबाकीची रक्कम फक्त भरावी आणि बाकी रक्कम माफ होईल अशा प्रकारचं आपण चांगलं धोरण आणलं. आणि त्यातही आपण असं सुचवलं की जे 30% रक्कम आपण सुमारे 30% थोडीफार इकडे तिकडे होईल जी रक्कम आपण थकबाकीतली मागच्या भराल किंवा चालू बिलामधली भराल. समजा उदाहरणार्थ पिंपळगाव बसवंत गावामधल्या लोकांनी मागच्या थकबाकी पोटी आणि चालू बिलापोटी जर 100 रुपये महावितरणकडे भरले तर त्या 100 रुपयामधले आम्ही मुंबईला फक्त 34 रुपये घेऊन जाऊ. उरलेले 66 रुपये हे या जिल्ह्यामध्येच खर्च होतील आणि त्यातले 33 रुपये हे या गावामध्येच खर्च होतील. अशा प्रकारचं धोरण आपण जवळपास आता त्याला वर्ष होईल अशा प्रकारचं धोरण आणण्याचा प्रयत्न केला की जे आपण सांगितले किंवा आज परिस्थिती नाही तर आपण म्हटलं नाही की आजच भरा, वर्षभरामध्ये आपण टप्प्याटप्प्याची सवलत देण्याचा प्रयत्न केला. याची प्रचार प्रसार करण्याचं देखील मी वारंवार सूचना अधिकाऱ्यांना दिलं की शेतकऱ्यापर्यंत हे धोरण आपण घेऊन गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. दुर्दैवानं खरं ठीक आहे आता योजना झाली त्याच्यामधनं काय काही ठिकाणी भरले गेले काही भरतायत. शेवटी आपण शेतकऱ्यांच्या विचाराचं हे सरकार असल्यामुळं खरं किती हे करावं याला देखील मर्यादा आमच्या देखील या ठिकाणी पडतात. मी थोडासा वेळ घेईल. थोडस ही जी परिस्थिती आज आलेली आहे वसुली करावी लागते. आम्हालाही कुणाला आमदार साहेबांनाही वाटत नाही की बाबा जावं फोर्सफुली वसुली करावी, आम्हालाही कुणाला वाटत नाही, अधिकाऱ्यांनाही वाटत नाही. दुर्दैवानं मागच्या काही वर्षामध्ये जी काही बिलच गेली नाहीत किंवा मागच्या विशेषतः मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या विरोधी पक्ष सांगतो की आम्ही वसूल 5 वर्ष आम्ही कधीच कनेक्शन कट केले नाही. त्याबद्दल खरं त्यांचे अभिनंदन मी करेन. परंतु वास्तविकपणे ही महावितरण ही एक कंपनी आहे. ही कंपनी शासकीय कंपनी हे म्हणजे सरकार नाही. आणि ज्या वेळेस शासन सांगतं महावितरणला किंवा तुम्ही शेतकऱ्यांकडनं बिल घेऊ नका त्यावेळेस ही शासनाची जबाबदारी असते की तेवढा जो काही नुकसान होणार आहे जो काही गॅप पडणार आहे ते पैसे शासनाने महावितरणला देणं खरं अपेक्षित आहे. पण दुर्दैवानं गेल्या मागच्या 5 वर्षामध्ये मी मागच्या सरकारच्या काळामध्ये कधी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले नाही याच्याबद्दल आभारच मानेन. परंतु जी शेतीची 10,000 कोटीची थकबाकी होती ती जवळपास 5 वर्षामध्ये 40,000 कोटीवर गेली. त्याच्याबद्दलही मला काय दुमत नाही. शेतकऱ्यांकडनं पैसे घेतलेले आनंदच आहे. परंतु हा जो 30,000 कोटीचा गॅप पडला त्याच्यातली कमीत कमी 15-20,000 कोटी हे महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीला देणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारने एक स्कीम पण आणली होती. परंतु दुर्दैवानं फक्त 3-4,000 कोटी महावितरणला मिळाले गेले. आणि मग हे रोजचे खर्च भागवायचे कसे तर मग शेवटी महावितरणनी कर्ज काढत गेली. वर्किंग कॅपिटल लोन या बँकेकडनं घे त्या बँकेकडनं घे असं बँकेकडनं पैसे घेत 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 कर्जाचा डोंगरही वाढत गेला. खरं वास्तविक पाहता मागच्या सरकारच्या काळामध्ये शासनाने जर हे पैसे महावितरणला दिले गेले असते तर आज ही वेळ कदाचित आली देखील नसते. तरी पण इतकी काय अडचण नाही. बँकांकडनं कर्ज काढलं, कर्ज काढून हा गॅप मिटवत महावितरण कंपनी गेली. मागच्या 2 वर्षामध्ये कोविडचं देखील संकट आलं तरी देखील आपण कर्ज काढून शेवटी हे केलं. परंतु आता मात्र मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आता केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी ऊर्जा खातं जे केंद्र सरकारमधलं आहे त्यांनी परिपत्रक काढलं. बँकांना सांगितलं की तुम्ही ह्यांना कर्ज देऊ नका. हे मी काय खोटं बोलत नाही किंवा माझ्या मनचं गोष्ट बोलत नाही. जो एकमेव सोर्स होता की बाबा बँकांच्या म्हणून शेतकरी जर अडचणीत असेल तर बाबा
बँकांकडनं घ्यायचा जो मार्ग होता तो देखील केंद्र सरकारच्या एका पत्राने बंद झालेला आहे. आणि त्यांनी काही नॉर्म्स आणले किंवा असं असं असेल तर वितरण कंपन्यांना पैसे देऊ नका, असं असं असेल तर देऊ नका. त्यामध्ये एक अट आपल्याला मानक आहे किंवा कर्ज जर एवढ्या मर्यादेपलीकडे यांचं कर्ज गेलं असेल तर ह्यांना तुम्ही कर्ज देऊ नका. आता कर्ज वाढलं ह्यांच्या सरकारच्या काळामध्ये, त्यावेळेस शासनाने मदत केली असते कर्ज वाढले नसतं. काल परवा मला अधिकाऱ्यांनी 2-3 पत्र दाखवली बँकेची, इतकी अडचण यायला लागली. 2-3 बँकेनी, एका बँकेने स्पष्ट नकार कळवलेला आहे पत्रामध्ये की ह्या केंद्र सरकारच्या अटी असल्या कारणाने आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. ठीक आहे, आता हे सरकार देखील आज कोविडच्या ह्याच्यामुळं मदत करण्याच्या ह्याच्यामध्ये एवढं सक्षम नाही, कारण की 2 वर्ष कोविडमुळे आपण जसं सांगितलं की पैशाचं सोंग आणतायत तर सरकारची देखील तिजोरीवर मोठा ताण आहे. आणि म्हणून आज जर ही वसुली कदाचित जर केली गेली नसती तर उदाहरणार्थ ह्या सगळ्याचं शेवटी जातं कोळशा खरेदी करण्यापर्यंत, आणि तिथेही केंद्र सरकारच्या ताब्यातल्या कोळशे खाणी ते काय पैशाला कधी थांबत नाही. कदाचित आमच्या काही विरोधी पक्ष लोकांनी आंदोलनं केली असतील, काय केली असतील, त्यांनी जरा केंद्र सरकारला सांगितलं बघ थोडं कोळशाला थांबा जरा, तसंही काय होत नाही. इथं पैसे दिले नाही तर लगेच जर कोळसा बंद झाला तर राज्य देखील अंधारात जाऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. मला तरी जास्त खरं सांगायचा विषय नाही, परंतु ही परिस्थिती महावितरण कंपनीवर ही आली गेली की आता वसुली करण्याशिवाय काय पर्याय नाही. त्यामुळे थोडस हे वसुलीचा विषय चालू आहे. परंतु तरी देखील मी खाली मगाशी बसलो होतो, लोकांचं एससीआय होतं, लोकांचं जे म्हणणं आहे की आता ऊसाचं कारखान्याचं गेल्यावरती आम्ही पेमेंट करू किंवा द्राक्षाचं हे करू, निश्चितपणे याच्यावरती आम्ही विचार करू. मी झाल्यावरती परत आम्ही बसू आणि काय नेमकं याच्यामध्ये शेतकऱ्याला मार्ग काढून देता येईल तो काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. दिवसा वीज देण्याचा जो निर्णय आहे, खरं MERCच्या ह्याच्याप्रमाणे महावितरणला खूप तसे आता कमी अधिकार असतात. MERC सांगतं त्याप्रमाणे वीज दर घ्यावे लागतात, त्याप्रमाणे सगळं करावं लागतं. आता हे रात्री निम्मा दिवस आणि दिवसा निम्मा दिवस, त्याच्यामध्ये देखील एक मुख्यमंत्री, मी त्या देखील खूप बैठका घेतल्या की आपण काय वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन वापरून कसं दिवसा वीज देता येईल. तर हे शॉर्ट टर्म मध्ये करणं ही थोडी अवघड गोष्ट आहे. तरी देखील आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जी की मागच्या सरकारच्या काळातली योजना आहे, तिला अजून थोडंसं हे केलं किंवा जिथं कुठं आपला ऍग्रिकल्चर सबस्टेशन असेल त्याच्या बाजूला 2-3 किलोमीटरच्या बाजूला काही सोलर ऊर्जा निर्मितीचे प्लांट टाकून त्याच्या माध्यमातून तिथं जर काय ऊर्जा निर्मिती झाली तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज आपण देऊ शकू. अशा पद्धतीने आज जवळपास काहीतरी एक 80-90 फिडरला आपण दिवसा वीज देतो देखील आहोत. पण मागच्या सरकारच्या काळामध्ये फक्त शासकीय जमिनीवरती ते करता येत होतं. आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून खाजगी जर एखाद्या शेतकऱ्याची पडीक जमीन असेल आणि त्याला जर वाटलं की ही आपण भाड्याने महावितरणला द्यायची आहे आणि इथं सोलर प्रकल्प राबवायचा असेल तर तशी देखील आपण त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी जर जमीन महावितरणला देऊ केली आणि एखादा डेव्हलपर तिथं आला आणि त्यांनी जर सोलर ह्याचा प्लांट लावला तर त्या शेतकऱ्याला देखील वार्षिक एकरी 30,000 रुपये भाडं देण्याची तरतूद देखील आपण केलेली आहे आणि त्या परिसरामध्ये दिवसा देखील वीज देऊ शकतो. अशा प्रकारचा देखील निर्णय आलेला आहे. आणि माझा कंटिन्युअस याच्यावरती वॉच असतो. दर 1-2 महिन्याला मी त्याचा आढावा देखील घेत असतो. याला जर काय रिस्पॉन्स, आता हे टेंडर देखील आपण मागच्या 1-2 महिन्यामध्ये काढलेले आहेत, याला जर काय कदाचित रिस्पॉन्स जर कमी आला तर आणखीन देखील मी अजितदादांकडे काही पर्याय घेऊन जाणार आहे की शासनाने अजून ह्याच्यामध्ये जर काही पैसे टाकता आले, काही सबसिडी जर डेव्हलपर लोकांना देता आली, आणखीन गती जर ह्या योजनेला मिळाली तर निश्चितपणे पुढच्या काही वर्षामध्ये आपण दिवसा बऱ्याचशा ठिकाणी वीज देऊ शकू. अशा प्रकारचा एक कल्पना आपल्या त्याच्यामध्ये आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही टेंडरमध्ये जर ह्या योजनेला खूपसा रिस्पॉन्स मिळाला नाही तर मी अजून त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करता येईल का, शासनाला पैसे टाकून कुठून अजून काय करता येईल का, याचा देखील विचार दर महिन्याला माझ्या बैठका त्याच्यामध्ये असतात. शेवटी शेतकऱ्यांच्या विचाराचं सरकार आहे, जितकं जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी करता येईल तेवढा करायचा आमचा सर्वांचाच प्रयत्न आहे. इथल्या मतदारसंघातल्या आपण सर्वांनी अत्यंत तळमळीने जे काही विषय सांगितले, काही विषय तर आपण सर्वांनी नोट केलेलेच आहेत, परंतु मुख्यत्वे करून आम्ही खाली देखील आता बसतो तो आमदार साहेबांनी मला काही त्या ठिकाणी सूचना केल्या की 3 सबस्टेशन असे आहेत की जिथं नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणं मंजूर देखील झालेलं आहे. म्हणजे एखाद्या सबस्टेशन मध्ये 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो, तो काढून एक तर त्याच्या बाजूला आणखी 5चा बसवणं किंवा 5चा काढून 10चा बसवणं, तर त्याच्यामुळे वाटतं तुम्हाला 5चे नवीन बसवायचे काहीतरी 3 ऍडिशनल नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर 3 सबस्टेशन. कुठले ते 3 सबस्टेशन आहेत ते
मला सांगण्यात आलं की त्याची वर्क ऑर्डर देऊन देखील ठेकेदार जर काही काम करत नसेल तुम्ही आता माझ्याकडे तर त्याची ऑर्डर झाली त्यांना पुढल्या महिन्यामध्ये त्याचा माहिती त्यांनी त्यांना अपेक्षा एप्रिल जून आणि तुम्ही एक काम करा हे अधिवेशन जरी असलं तरी एखादी तारीख केडकर साहेबांना द्या त्याला बोला मुंबईला असं चालणार नाही जर का वर्क ऑर्डर देऊन जर काम करत नसेल ठेकेदार तुम्ही त्याला पाठपुरावा केलाय का पत्रव्यवहार वगैरे काय तर आता जर ते झाले असते आज किती मोठा रिलीफ मिळाला असता शेतकऱ्यांना मंजूर काम जर ठेकेदार करत नसेल तुम्ही एवढ्या लाईटली घेऊच नका अजिबात काय मुंबईला बैठक लावून त्याला मुंबईला बोलवा बरेच देखील एमडी साहेबांसमोर घेऊन सांगतो मी त्याला जरा आज जरा कामं आम्ही मंजूर करतो ते जर लवकर होणार नसेल तर आज ही जी विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्याची हे काय हाऊस म्हणून इथं लोक आलेले नाहीत काहीतरी झळ लागलेली म्हणून लोक इथं आलेले आहेत हे तिन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर मला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हे आता जर अजून कामच चालू केलं तुम्ही म्हणताय काय ऑर्डर झालेली म्हणजे नागपूरमध्ये दिलंय तर पॉवर ट्रान्सफॉर्मर येणं बाकी आहे त्याचा तो येऊन गेला तो आता पूर्ण पण त्याच्या बाकीची कामं त्या अनुषंगिक प्लीज तयार करणं आणि सिव्हिलचं काम केलंय का त्यांनी झालं पाहिजे ना मग असं चालणार नाही एसी साहेब तुम्ही मला याचं टाइम त्याच्याकडनं लेखी घ्या ऍफिडेव्हिट घ्या वाटलं असतं काय कसं कसं करणार आहे कधी कधी करणार आहे काय आणि मला हे याच्यामध्ये अजिबात काम चुकारपणा किंवा ते ठेकेदाराची चूक मला अजिबात सांगू नका पुढच्या वेळेस काय एवढं हे जर झाले असतं तर आज किती मोठं रिलीफ मिळालं असतं लोकांना त्याचबरोबर मला वाटतं जे की मगाशी मी म्हटलो की बा जिल्हा लेवल जे काय तुम्ही पैसे 100 रुपये भरता त्यातले 33 त्या गावामध्ये 33 जिल्ह्याला जातात त्या जिल्ह्याच्या ह्याच्यामधनं आपण एक दारणा सांगवी सबस्टेशन इथून प्रपोज केलेलं आहे आणि हेड ऑफिसला तांत्रिक याच्याकरता पेंडिंग आहे मी ते जे डायरेक्टर आमचे संचालक डायरेक्टर ऑपरेशन्स असतात त्यांच्याशी मगाशी आता खाली आम्ही बसल्यावर बोललो आज संध्याकाळी मला ते भेटणार आहेत एवढ्या एक आठवड्याभरामध्ये तांत्रिक काय सगळं मंजूर करून त्याचं टेंडर देखील आठवड्याभरामध्ये ते काढतील जेणेकरून मगाशी तुम्ही सांगितलं त्याचं देखील टेंडर आपण एक आठवड्याभरात त्याचं टेंडर फ्लॅश होईल अशा ठिकाणी मी बघतो आज संध्याकाळी भेटतो अजून काय काय जे काही विषय मला आमदार साहेबांनी खाली इथे येण्या अगोदरच सांगितले की हे कामं मंजूर आहेत किंवा अमुक कामं मंजूर करायची त्याचबरोबर एसी साहेब तुम्हाला आपल्या खाली चर्चा झाल्याप्रमाणे जे काय ट्रान्सफॉर्मर या मतदारसंघामध्ये जे काय ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर आहे त्याची यादी आपण तुमच्याकडे तर असेल रिपीटेड फेल्युअर ज्यांचे होतात त्याची आपण यादी करा आणि पुढच्या वर्षी पण तुम्हाला माहिती आहे कशातनं करायचं काय कसं बसवायचं पुढच्या वर्षीपर्यंत ट्रान्सफॉर्मर डीटीसी ओव्हरलोड आहेत ते निफाड तालुक्यातले आपलं मतदारसंघ एकच तालुक्यात आहे निफाड तालुक्यामध्ये मला पुढच्या वर्षी जवळपास सगळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडचे रिप्लेस झाले पाहिजे किंवा नवीन काय रिसर्चचं 100 असेल किंवा ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर याचं आपण ते काम झालं पाहिजे अशी सूचना मी तुम्हाला या ठिकाणी देतो कसे बसवायचे काय तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने झालं पाहिजे कारण आमदार साहेबांची मला कुठेतरी भेटलं मला कधी कधी लांबून बघितलं की धाक पडतो मला कारण कुठं अहो तनपुरे साहेब असं लांबून हाक आले की बनकर साहेब आहेत कायम तालुक्यातल्या विजेच्या प्रश्नावरती कायम त्यांचं मला म्हणजे सतत पाठपुरावा त्यांचा असतो की कुठंतरी दिसले दुसरा काय विषय नसतो त्यांचा हे आमच्याकडे लाईटचं असे तसे आणि कायम एसींना तुम्हाला जेव्हा जेव्हा माझा फोन येतो महिन्यात 1-2 फोन असतात त्यावेळेस तेही समजून चुकतात की आमदार साहेब माझ्या बरोबर आहे इतका आपल्या प्रती त्यांचा जिव्हाळा आहे आणि पाठपुरावा माझ्याकडे कायम त्या ठिकाणी असतो आम्ही तर खरं आता ठीक आहे की महावितरणची अडचण आहे कशी झाली काय झाली हे मी तुम्हाला सांगितलं परंतु शेवटी शेतकऱ्याचा ह्याच्यामध्ये काय दोष नाही मागच्या सरकारने काय केलं कोणी काय केलं कसं झालं आतापर्यंत काय झालं हे सर्व मी आपल्या समोर सांगितलं परंतु शेवटी शेतकऱ्याला त्याचे काय असू देखील नाही कुठलं सरकार आलं कुठलं सरकार गेलं याच्याशी आमच्या शेतकरी बांधवांना काय फरक पडणार नाही शेवटी चांगली योग्य सर्व्हिस देणं चांगली वेळेवरती लाईट देणं एक मुद्दा जर मगाशी मी सांगायला राहिलो की बऱ्याच 2-3 जणांनी सांगितलं की कमीत कमी नीट बोलावं एकाच तालुक्याचा लोड आहे इथं मला राज्यामधून फोन मला येत असतात कधीही मी माझा संयम सुटू देत नाही तर हे शेवटी काय आहे मी संयम सोडत नाही पण आपल्या खालच्या लोकांनी जर लाईन स्टाफनी जर संयम सोडून लोकांशी अरेदावीनी बोललं तर त्याच्यावर लोक नाही नाराज होतात आमच्यावर नाराज होणार त्यामुळे आमदार साहेबांवर नाराज होणार आणि मग एक वाटल्यास तुम्ही एखादं ट्रेनिंग घ्या खालच्या लोकांनी आपल्या स्टाफनी हे कम्युनिकेशन शेतकऱ्याबरोबर व्यवस्थितच झालं पाहिजे कम्युनिकेशन एकतर झालं पाहिजे आणि अत्यंत चांगल्या याच्यामध्ये ठीक आहे काय तुमच्या अडचणी असतील ते सांगा ना पण गोड बोलून ते झालं पाहिजे तिथं निम्मा लाग तिथं शांत होतो लोकांना
पण जर का आपल्याकडनं आलेला होणार असेल, कम्युनिकेशनच होणार नसेल, तर प्रश्न याच्यामुळे वाढणार आहे. आणि म्हणून ते एसी साहेब, तुम्ही इथल्या विभागातल्या अधिकाऱ्यांची एखादी बैठक घ्या, सगळ्या लाईन स्टाफला खालच्या असतील किंवा आपले खालचे ज्युनियर इंजिनियर असतील त्यांना व्यवस्थित सूचना द्या की ठीक आहे, अडचणीचं काम मला मान्य आहे की तुम्हालाही काही मर्यादा असतील, काय असतील, पण कमीत कमी लोकांशी व्यवस्थितपणे तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. आम्ही शासन म्हणून एक असा विषय माझ्या डोक्यात चाललाय, आमची एक कमिटी देखील आम्ही स्थापन केलेली आहे की आता आपण जसं म्हणलं किंवा ऊसाचं पेमेंट आता वर्षभराने होणार, तर द्राक्ष आमच्याकडे काय द्राक्षाने मला द्राक्षाचा जास्त अनुभव नाही, पण द्राक्षाची आपण सांगितलं किंवा पेमेंट एवढ्या एवढ्याने होणार आहे वगैरे वगैरे. एक मी नितीन राऊत साहेबांना आग्रह केला किंवा आपण जर का असं पिकाच्या ह्याच्यावर काय क्रॉप कुठल्या ह्याच्यावर काय पीक आहे त्याच्या ह्याच्यावर जर का आपण बिलाचं जर काही शेड्यूल करू शकतो किंवा ऊस उत्पादक आहे मग तो कधी पैसे भरतो. आता काय होतंय 3 महिन्याला आम्ही बिलं काढतो, बरोबर ना. आता ती बिलं कितपत खाली जातात हे मला माहित नाही, तर ती आता जी सिस्टीम आहे ती कमीत कमी राबवली गेली पाहिजे. परंतु एक कमिटी मी स्वतः नितीन राऊत साहेबांकडे आग्रह करून त्यांना सांगितलं की आपल्याला हे केलं पाहिजे. शेवटी शेतकऱ्याची बाजू देखील आपण समजून घेऊन त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. ज्या वेळेस शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा असेल त्यावेळेस जर तो बिल भरू शकणार असेल तर ह्याच्याकरता आपल्याला काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि कमिटी आम्ही आता एक स्थापन केली आहे की अभ्यास करून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या क्रॉप पॅटर्न असतात, वेगवेगळ्या भौगोलिक रचना आहेत, त्या माध्यमातून कसं आपल्याला वेगवेगळ्या पिकानुसार काही बिलिंग करता येईल का किंवा पिकानुसार आपल्याला बिलिंग सायकल करता येईल का, यासाठी देखील आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे. आणि 2-3 महिन्यात ती कमिटीचा अभ्यास करून मी स्वतः देखील त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करणार आहे की जेणेकरून आज यांचं काय किंवा 3 महिन्यात लगेच पैसे, तुम्ही म्हणला तर ऊसच गेला नाही तर कुठून पैसे देणार. पण आता आज ह्याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय जरी नसला तर येणाऱ्या काळामध्ये एक शेतकऱ्याचं शासन म्हणून निश्चितपणे ह्याच्यावरती आम्ही धोरणात्मक विचार आम्ही चालू केलेला आहे. हा विचार करताना खूप गडबडीत जर काही केलं तर त्याच्यामध्ये पण फॉल्ट होऊ शकतो. कारण यांच्या मागच्या सरकारच्या काळामध्ये एक HVDS ची योजना आली किंवा त्या 16च्या टिप्या 25च्या टिप्या बसवायच्या आणि 31 मार्च 2018 पर्यंत जे पेंडिंग कनेक्शन आहेत त्यांनी ऑनलाईन ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनाच ते मिळतील. आणि ते जशी नोटबंदीचा निर्णय होता मी तर म्हणतो तशा पद्धतीचा मला तो निर्णय वाटतो. ते छोटे ट्रान्सफॉर्मर बनवणारे लोक किती आहेत, त्याचं काय कसं आहे याचं काहीच माहिती न घेण्याचा निर्णय केला. सुरुवातीला तर ते फॉल्टीच ट्रान्सफॉर्मर आले, त्याचं डिझाईनच चुकलो, ते परत हे करायला येतात. त्याचे म्हणजे मोठा अवघड विषय तो होता खरं काय. त्याच्यावर मी आता जास्त काही जाणार नाही. परंतु PM कुसुम योजना आपली जी आहे किंवा मुख्यमंत्री सोलर पंपाची, त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याला काय टार्गेट होतं PM कुसुम मध्ये? त्याच्यामध्ये टार्गेट डिस्ट्रिक्टला असं नव्हतं, फक्त काय केलं होतं की ऑनलाईन जेवढे ऍप्लिकेशन पोर्टल अवेलेबल होतं तेवढं आपण प्रत्येक जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या किती आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा कोटा दिलेला. टार्गेट हा शब्द नसेल, अपडेट. हा, तुम्ही त्याची माहिती असं नाही. मी स्वतः त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की बऱ्याचदा तुमचं पोर्टल रात्री 2ला उघडतं आणि म्हणजे एकाच ठिकाणून कधी कधी सगळे तेच अर्ज जातात आणि राज्यात ते सगळीकडे होत नाही. म्हणून प्रत्येक जिल्ह्याला त्याचा व्यवस्थित लाभ मिळाला पाहिजे. म्हणून जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्येला समप्रमाणात ते मिळालं पाहिजे. मग आपल्याकडे किती येतात आलेच काय ठीक आहे, मला माहिती घेऊन द्या. परंतु निश्चितपणे आम्ही जिल्हावार ते केलेलं आहे. आणि हा जो आपलं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये जवळपास 20,000 रुपये काहीतरी भरावे लागतात सोलरच्या. आपल्याला 2.5 लाख खर्च येत होता, त्याच्या 10% त्यांनी भरायचे 25,000 आणि 5 HP ला 3,70,000 खर्च येतो. आमच्याकडे खूप लोड कमी होते. 1 लाख आणि वसुली बोलतात बाकी 1 लाख पंप हे यावर्षी त्याच्यामध्ये आलेले आहेत. 1 लाख राज्यामध्ये आणि त्याचे प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रीब्युशन आलेले आहेत. तर त्याच्या पुढच्या वर्षीच्या योजनेमध्ये मी जर आमदार साहेबांना सांगतो कसं जास्त जरा कानात सांगतो की कशी तुमच्या तालुक्यात जास्त आणायचं, कारण ते ऑनलाईनच आहे, ते जो अर्ज करत त्याला ते भेटतं ते. पण काही तुम्ही त्यांना सांगतो कसं करायचं काय. पुढच्या वर्षी ते आणखीन आपण जास्त कोटा कसा मिळेल, कारण की सोलर चालत तर निश्चितपणे सगळे या वर्षी काय राहिला असेल
निश्चितपणे आपण बघूया. एसटी वगैरे साहेबांचं म्हणणं होतं की तो शिल्लक मी सांगतो तुम्ही अपडेट घेऊन साहेबांना द्या. एक मुद्दा म्हणतो ठीक आहे, ते सोयीसोयी बघता येईल. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी एसी साहेब इथे तक्रार केलं की ऊस जळालेला आहे. तुम्ही आता काय करा, जो काय मेंटेनन्स मधलं स्पेसर टाकायचंय कारण की मोहीम हा शब्द आपण अवतरण चिन्हात द्या. निफाड तालुक्यामध्ये आपल्याला राबवायची आहे. त्याकरता काय मेंटेनन्सचा फंड असेल तो जास्तीत जास्त या तालुक्यामध्ये राबवून ऊसाची पिकं आहे ते आपण राबवा. आणि ज्यांची ज्यांची प्रकरण आतापर्यंत गेलेली आहेत त्याची यादी माझ्याकडे द्या. कॉम्पेन्सेशन ज्यांना नुकसान भरपाईची प्रकरणं जर काय खूप दिवसांपर्यंत पेंडिंग असतील आमदार साहेबांकडे देखील एक द्या. माझ्या देखील ओव्यांची तिथे बसतील त्यांच्याकडे देखील यादी द्या. ते हेड ऑफिसला जरा पाठपुरावा आपण करून मी लवकर प्रकरणं तुमची काढून द्यायचं देखील त्या ठिकाणी करतो. अशा प्रकारे विजेच्या ह्याच्यावरती आपण जे जे काही विषय सांगितले ते निश्चितपणे लोकांनी आता जे जे काय केले माझ्याकडे मी काही लिहून घेतले ते अधिकार लिहिलेले आहेत. जास्तीत जास्त त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न महावितरणकडनं होईल हे देखील आपल्याला सांगतो. त्याचबरोबर 95,000 आदिवासींची लोकसंख्या या भागामध्ये आहे. माझ्या माहितीप्रमाणे TSP भाग नसावा, TSP मध्ये सगळी लोकसंख्या असेल तर काय आमदार साहेब मलाही सुरुवातीला माहित नव्हतं TSP OTSP काय असतं. जिथं आदिवासी शेड्युल्ड एरिया थोडक्यात बहुसंख्येने लगत असा सगळा भाग आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये TSP एरिया बहुतेक नाहीये. मला वाटतं ते झिरवाळ साहेबांच्या नितीन पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये TSP एरिया आहे. तर आपण जिथं OTSP एरिया आहे तिथं फक्त वैयक्तिक लाभाच्याच योजना देता येऊ शकतो असं धोरण सध्या आहे. आणि जी काही कॅपिटल कामं आहेत भांडवली कामं आहेत त्याच्यामध्ये फक्त ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ आपण देऊ शकतो. त्यामुळे ठक्कर बाप्पा योजना ही विशेषतः OTSP भागातच राबवली गेली पाहिजे. त्यांना बाकीचं काहीच मिळत नाही. TSP भागामध्ये सबस्टेशन करता देखील आपण पैसे देऊ शकतो, रस्त्याला पैसे देऊ शकतो 30 चौपन 50 चौपन, पण इथं मात्र फक्त आपण ठक्कर बाप्पाच देऊ शकतो. त्यामुळं PO तर आमदार साहेबांची पत्राची निवेदन घ्या. आपली आता ठक्कर बाप्पा योजनेचं स्वरूप बदलायचं चालू आहे. ते जिल्ह्याकडनं काढून राज्याकडे घ्यायचं असं चाललं होतं पण अजून त्याच्यामध्ये कॅबिनेटनी स्पष्ट निर्णय दिलेला नाही. मतांतर आहे. काहीतरी निर्णय एवढ्या दिवसात 2-4 दिवसात बहुतेक होईल. तर भले राज्याकडे गेलं तर मीच करून घेईल समजा काय, पण जिल्ह्यात राहिलं तर प्राधान्यानं निफाड तालुक्यातली यादी आपण एकदा आमदार साहेबांकडे जावा आणि त्या गावच्या लोकसंख्येप्रमाणे काय काय करता येईल त्यांना व्यवस्थित एक तुम्ही अर्धा तास वेळ घेऊन साहेबांकडे जावा आणि ठक्कर बाप्पांची त्यांची कामं घेऊन ती प्रस्तावित जिल्ह्याकडे करा तुम्ही. कारण OTSP भागे आपण दुसरं काही देऊ शकत नाही. ठक्कर बाप्पा एवढीच योजना आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आम्ही आता त्याच्यामध्ये काही हे पण वाढवलेलं आहे म्हणजे किती लोकसंख्या असेल तर आपण पैसे देखील वाढवलेले आहेत नवीन याच्यामध्ये. फक्त ते तर राज्याने करायचं का जिल्ह्याने करायचं यातून थोडंसं अडलेलं आहे. शबरीचे देखील काय काय प्रस्ताव तुम्ही आमदार साहेबांकडनं घ्या आणि तेवढं ऑलरेडी वरूनच नाशिक जिल्ह्यासाठी उद्देश कमी आला होता. 305 आला होता. नाशिक जिल्ह्याचं राहू दे बाजूला. आमदार साहेबांचं एकदा घ्या मला सांगा मी बघतो साहेब. तुम्ही घ्या साहेबांची काय रिक्वायरमेंट आहे एकदा घ्या आणि मला एकदा बैठक लावू घरावरती आणि त्याच्यातून कसं उद्दिष्ट मी बघतो. निफाड तालुक्यात डोळ्यासमोर ठेवा. साथ केले होते एकदा एका वेळी 10 होते आणि तुम्ही यांच्याकडची काय रिक्वायरमेंट घ्या आणि मला एकदा आपण एकदा अधिवेशन समजा आमदार साहेब मुंबईत आपण एकदा आणि नगरपालिकेचा तुमचं जे मी त्यांना सूचना केलेली आहे रिव्हॅम्प म्हणून नवीन स्कीम येणार आहे त्याच्यामध्ये आपण एकदा साहेबांची गाठ घ्या. काय काय कुठले फिडर तुम्हाला अंडरग्राऊंड करायचे जे आवश्यक अति आवश्यक असतील त्याची यादी आपण द्या. त्याचबरोबर बिल्डिंगचा विषय एकदा एकनाथ शिंदे साहेबांची थोडस मला बोलावं लागेल आपण एकदा मिळून जाऊ. कारण आजच्या या बैठकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत मोलाच्या सूचना केलेल्या आहेत.
खरं अधिवेशन देखील विधानसभेचं चालू आहे आणि उद्याच मला वाटतं ऊर्जा खात्याची खूप प्रश्नोत्तरामध्ये आणि मलाच उत्तर द्यायची बहुतेक आणि एक लक्षवेधी सूचना जी काल परवा होणार होती ती पण उद्या येणार आहे. त्यामुळे उद्या सगळं माझ्यावरती सगळं हे आहे विषय. तर आपण ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आमदार साहेब सातत्यानं माझ्याकडे करत असतात. त्याचा योग्य निर्णय मी सूचना अधिकाऱ्यांना केलेले आहेत. बिलाच्या वसुलीच्या बाबतीत मी आता एकदम लगेच तुम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु आमदार साहेबांशी व्यवस्थित चर्चा करून एक दिलासा देण्याचा निर्णय निश्चितपणे मी घेईन एवढंच आहे. आणि खरं लोकांमध्ये जाऊन लोकांची नेमकी काय अडचणी आहेत, खरं मंत्री झालो म्हटल्यावर तिकडं मंत्रालयात बसूनच जर मी निर्णय घ्यायला लागलो त्याला काय अर्थ नाही. शेवटी काय राज्यामधल्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहेत. आपला तर नगर नाशिकचं जवळपास सारखंच आहे, द्राक्ष नाहीत आमच्याकडे, वायनरी नाहीत आमच्याकडे, पण साखरेचं वगैरे आणि शेवटी आपलं जरा सारखं आहे. परंतु मी माझ्याकडे चंद्रपूर आणि वर्धा या 2 जिल्ह्याचा मी संपर्क मंत्री आहे. सगळीकडची काय नेमकी परिस्थिती हे बघून निश्चितपणे मी नितीन राऊत साहेबांना खूप मागं लागून नवीन धोरण आपण करावं याचा आग्रह करून एक कमिटी मी तयार केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे महाविकास आघाडीचे सरकार ही शेतकऱ्यांच्या हिताचा धोरणात्मक निर्णय देखील बदलेल अशी मला खात्री आहे. एवढंच आज या निमित्तानं सांगतो. आपण सर्व या बैठकीला उपस्थित राहिलात. आमदार साहेबांच्या आग्रहावरून याबद्दल आपण सर्वांचे एकदा आभार मानतो. बसवंत NH3 डिजिटल.